नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काव्यगुण हा व्याकरण या विभागातील दुसरा पाठ आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण शब्दांच्या शक्ती पाहिलेल्या आहेत। अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दांच्या 3 शक्ती असतात। त्याचबरोबर वाक्यामध्ये वेगवेगळे रस देखील आपल्याला असलेले पाहायला मिळतात। वाक्यामध्ये रस असेल तरच ते वाक्य अंतःकरणाला भिडत असलेले आपल्याला पाहायला मिळत असते। वाक्यामध्ये 9 रस असतात। त्याचप्रमाणे वाक्यामध्ये काव्यगुण देखील असलेले आपल्याला पाहायला मिळतात। श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारता, अर्थव्यक्ती, उदारता, ओज, कांती आणि समाधी असे एकूण 10 काव्यगुण वाक्यामध्ये असलेले पाहायला मिळतात। त्यातील काही प्रमुख जे काव्यगुण आहेत ते या ठिकाणी आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत। त्यामध्ये प्रसाद आहे, ओज आहे आणि माधुर्य हा जो काव्यगुण आहे, या 3 काव्यगुणाविषयी माहिती आपल्याला आज या पाठामध्ये अभ्यासायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही वाक्यात जर रस असेल तरच ते वाक्य अंतःकरणाला भिडत असलेले आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे ते वाक्य, ते काव्य जे असतं ते अंतःकरणाला जाऊन भिडत असतं। त्या वाक्यामध्ये रस असेल तर त्यालाच काव्य असं देखील आपण म्हणत असतो। वाक्य रसात्मक काव्यम असं देखील म्हटलेलं आहे। हे एक संस्कृत वचन आहे। म्हणजे वाक्यात रस असेल तरच ते वाक्य काव्य आहे। वाक्य रसात्मक काव्य म्हणजे त्या वाक्यामध्ये रस असेल तरच ते वाक्य काव्य ठरत असतं। शब्दशक्ती आपण पाहिलेले आहेत। अभिधा, लक्षणा, व्यंजना, वेगवेगळे अलंकार आहेत। 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला अलंकार अभ्यासायचे आहेत। मग त्यामध्ये अनन्वय असेल, अतिशयोक्ती असेल, यमक असेल, रूपक असेल, उपमा असेल किंवा इतर अलंकार असतील। या अलंकारामुळे भाषेला शोभा येत असते, त्या वाक्याला शोभा येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे बघा, शब्दशक्ती असतील, रस असतील किंवा हे अलंकार असतील, हे काय करत असतात? काव्याची शोभा वाढवण्याचं काम करत असतात। उत्तम काव्याची अशी वैशिष्ट्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेले हे घटक आहेत, ते म्हणजे शब्दशक्ती, अलंकार आणि रस। यामुळे काय होत असतं? ते काव्य वैशिष्ट्यपूर्ण ठरत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे काव्यगुण हे काव्याची शोभा वाढवण्याचं कार्य करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। शोभा वाढवणारे हे महत्त्वाचे घटक देखील असलेले आपल्याला पाहायला मिळतात। रस ज्या काव्यामध्ये आहे, म्हणजे रस परिपोष असणारे हे जे काव्य आहे, असलेल्या या काव्यात अंगभूत असे गुण असलेले आपल्याला पाहायला मिळतात। काव्य हे अनेक गुणांनी समृद्ध असतं। अनेक अलंकार त्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। ज्यावेळेस आपण बघतो हे काव्य आहे ते अधिक परिणामकारक व्हायचं असेल किंवा ज्यावेळेस काव्य अधिक परिणामकारक होत असतं त्यावेळेस ते अनेक गुणांनी समृद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक अलंकार त्याच्यामध्ये असलेले पाहायला मिळतं। गुण हे जे आहेत ते काव्यगुण म्हणून ओळखले जात असले तरी ते गद्य लेखनाचीही परिणामकारकता वाढवत असतात। म्हणजे हे जे काव्यगुण आहेत ते काव्याप्रमाणे आपल्याला गद्य लेखनामध्ये देखील काव्यगुण असलेले पाहायला मिळतात। म्हणजे बघा, गद्य असो वा पद्य, त्याच्यामध्ये हे काव्यगुण आपल्याला असलेले पाहायला मिळतात। जे गद्याचे आणि पद्याचे वाचक आहेत, म्हणजे जो वाचक वर्ग आहे त्या वाचक मनाला थेट जाऊन हे काव्यगुण भिडत असतात। म्हणजे तेवढी क्षमता आपल्याला या काव्यगुणामध्ये असलेली पाहायला मिळते। श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारता, अर्थव्यक्ती, उदारता, ओज, कांती आणि समाधी असे एकूण हे 10 गुण विद्यार्थी मित्रांनो आहेत। या ठिकाणी आपल्याला सिलेबसमध्ये प्रसाद, माधुर्य आणि ओज
हे जे 3 काव्यगुण आहेत, या 3च काव्यगुणांची माहिती ही अभ्यासावायची आहे. त्यापैकी बघा, सुरुवातीला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळी उदाहरणे दिलेली आहेत. त्या उदाहरणामध्ये कोणता काव्यगुण आहे, ती उदाहरणे तुम्हाला कशी वाटतात, त्यामध्ये कोणता रस आहे ते त्या ठिकाणी ओळखायचं आहे. उदाहरणार्थ बघा, पहिलंच उदाहरण दिलेलं आहे, पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. म्हणजे ज्या काही पराक्रमी व्यक्ती असतात त्या रणांगणावरती लढत असतात, आपल्या प्राणाची त्यांना म्हणजे आपल्या प्राणाची कसलीही पर्वा न करता त्या ठिकाणी ते शत्रूशी लढा देत असतात. म्हणजे असं पराक्रमी व्यक्तीविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती या वाक्यातून कळत आहे. त्यातून पराक्रम, उदारता, औदार्य, त्याचबरोबर परोपकार असेल, या ठिकाणी जिद्द, धाडस यासारख्या गुणांचा प्रत्यय येत असतो. त्याचबरोबर संवेदनशीलता असेल, करुणा असेल, यासारखे गुण देखील अनेक उदाहरणे दिलेली आहेत, त्यातून आपल्याला लक्षात येतात. बघा, दुसरं उदाहरण दिलेलं आहे, रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. नंतरचं वाक्य आहे, पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असेत. नंतर संतांनी परोपकार हीच आपली ती कर्तव्यता मानली, हे एक वाक्य दिलेलं आहे. नंतरचं शेवटचं वाक्य बघा, पक्षाचे पिल्लू झाडावरून उडून गतप्राण झालेचे पाहून तो कळवला. अशी वेगवेगळी उदाहरणे दिलेली आहेत. या उदाहरणामधून तो व्यक्ती कसा आहे, त्या व्यक्तीचा पराक्रम, उदारता, औदार्य, परोपकार, संवेदनशीलता आणि करुणा यासारखे जे गुण आहेत ते गुण आपल्याला लक्षात येतात. म्हणजे व्यक्तीमध्ये जसे 52 हे गुण असतात, तशाच पद्धतीने हे गुण काव्यामध्ये देखील येत असतात. कारण साहित्य जे असतं ते समाजाचा आरसाच असतो. त्यामुळे तो समाज कसा आहे, त्या समाजातील व्यक्ती कशी आहे, सांस्कृतिक परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, धार्मिक परिस्थिती कशा पद्धतीचं आहे, हे सगळं वातावरण आपल्याला साहित्यामध्ये केंद्रित झालेलं पाहायला मिळतं. समाज हा केंद्रीभूत मानूनच लेखक किंवा साहित्यिक किंवा कवी लेखन करीत असलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे असे जे वेगवेगळे काव्यगुण आहेत, या काव्यगुणामुळे काय होत असतं, ती भाषा समृद्ध होत असते, ते काव्य, ते गद्य उठावदार होत असतं, प्रभावी होण्यास आपल्याला मदत मिळत असते. या ठिकाणी आपल्याला व्यक्ती आणि तिचे काव्य असे 2 रकाने दिलेले आहेत. त्यामध्ये बघा, व्यक्ती या व्यक्तीच्या खाली दिलेला आहे, व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात. तसेच काव्यामध्ये देखील अनेक गुण असतात. म्हणजे फरक दिलेला आहे किंवा साम्य आपण म्हणूयात. व्यक्तीमध्ये जसे अनेक गुण असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आपण म्हणतो, व्यक्ती तितक्या प्रकृती, तशाच पद्धतीने या काव्याच्या ठिकाणी देखील वेगवेगळ्या प्रकारचे गुण हे असलेले पाहायला मिळतात. म्हणजे बघा, व्यक्ती जर विविध गुणी असेल, पराक्रमी असेल, तर त्याचं चरित्र पण आपल्याला चांगलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तो परिपूर्ण असा व्यक्ती असतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आवड असणारा, प्रत्येक काम करणारा असा व्यक्ती तो असलेला पाहायला मिळतो. तशाच पद्धतीने काव्यामध्ये जर काव्यगुण असतील तर ते काव्य उठून दिसत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ते सुंदर, आपल्या मनाला, अंतःकरणाला जाऊन ते भिडत असतं, असं हे काव्य असलेलं पाहायला मिळतं. बघा, व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतील तर त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते बहुश्रुत असं व्यक्तिमत्व असलेलं पाहायला मिळतं. तशाच पद्धतीने काव्यामध्ये काव्यगुण असेल तर त्या काव्याला सौंदर्याचा साज चढण्याचं काम या काव्यगुणाच्या माध्यमातून होत असतं. आता आपल्याला काव्यगुणाची वैशिष्ट्ये बघायचे. काय वैशिष्ट्ये असतील या काव्यगुणाची? म्हणजे आपल्याला प्रसाद, ओज आणि माधुर्य हे जे 3 काव्यगुण आहेत, हे 3 काव्यगुण पाहण्याच्या अगोदर या काव्यगुणातील वैशिष्ट्ये काय असतात ते देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत. बघा, हे जे काव्यगुण असतात ते अगदी सोपे, सुटसुटीत,
उच्चार करण्यास सुलभ असे हे शब्द असलेले पाहायला मिळतात. हे जे वेगवेगळे शब्द आहेत त्या शब्दामध्ये नाद मधुरता असलेली पाहायला मिळते. या शब्दामध्ये गोडवा असतो. तो गोडवा कशामुळे येत असतो तर शब्दामध्ये गेयता असते. त्या शब्दाचे अर्थ मनाला भिडणारे असतात, त्यामुळे आंतरिक गोडवा देखील आपल्याला त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो. काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे जे भाव असतात, म्हणजे भावार्थ जो असतो आपल्याला त्या काव्याचा, तो देखील मनाला असा भिडणारा असतो. त्यामुळे त्या काव्यगुण काव्यामध्ये काव्यगुण हे येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे असे जे काय वेगवेगळे शब्द असतात ते काय करत असतात, काव्याची शोभा वाढवत असतात. ती काव्य श्रवणीय करण्याचं काम, म्हणजे जास्तीत श्रवण करणे म्हणजे ऐकणे, जास्तीत जास्त लोक ते काव्य ऐकत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. रसिकांना मुखोद्गत असं हे काव्य. उदाहरणार्थ आपण लता मंगेशकर यांचे काही कविता त्यांनी गायलेल्या किंवा काही गाणी असतील, देशभक्तीपर गीतं असतील किंवा इतर गाणी असतील चित्रपटातील वगैरे आपण पाहिली तर त्यांनी जे गायलेलं गाणं आहे, जे काव्य आहे ते सारखं आपल्याला ऐकावं असं वाटत असतं, आपण गुणगुणत असतो. म्हणजे ते काय असतं, श्रवणीय असतं, अगदी मुखोद्गत, म्हणजे आपल्या तोंडपाठ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ते आपल्या अंतःकरणाला जाऊन भिडत असतं. अशा पद्धतीचं हे काव्य असतं. या काव्यामध्ये वेगवेगळे गुण आहेत. त्यापैकी फक्त 3 गुणांविषयी माहिती बाळांनो आपल्याला अभ्यासायची आहे. त्यापैकी पहिला आहे प्रसाद. आता प्रसाद म्हणजे काय तर सुलभता, सोपेपणा. म्हणजे एखादं काव्य ज्यावेळेस ऐकत असतो किंवा वाचत असतो किंवा त्या काव्याचा आपण अभ्यास करत असतो, तर अभ्यास करत असताना ते काव्य आपल्याला सोपं वाटत असतं. त्याचा अर्थ पटकन आपल्याला समजत असतं. म्हणजे अर्थबोध करून देणारे असं हे काव्य असतं. त्याला म्हणजे त्या काव्यामध्ये तेव्हा प्रसाद हा गुण असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एखादं काव्य वाचल्यानंतर सहज जर अर्थबोध होत असेल तर त्या काव्यामध्ये प्रसाद हा गुण असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हा जो प्रसाद गुण आहे, या प्रसाद गुणाची वैशिष्ट्ये काय आहेत तर हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देत असतो. म्हणजे सर्वच रस, जे 9 रस आहेत मराठी भाषेमध्ये, या 9च्या 9 रसांना हा काव्यगुण पुष्टी देत असतो. मग त्यामध्ये शांत रस असेल, करुण रस असेल, भयानक रस असेल किंवा इतर रस असतील, या वेगवेगळ्या रसांना पुष्टी देण्याचं काम हा काव्यगुण करत असतो. हा काव्यगुण जर उत्पन्न व्हायचा असेल तर बघा, शब्द नित्य परिचयाची आणि वाक्यरचना सरळ असावी लागते. म्हणजे साधी सोपी सरळ अशी वाक्यरचना असावी लागते नित्य परिचयाचे. कारण अर्थबोध पटकन होण्यासाठी नित्य परिचयाचे शब्द असतील तर ते काव्य पटकन समजण्यास मदत होत असते. साधी सरळ सोपी शब्दरचना हे एक या काव्यगुणाचं वैशिष्ट्य आहे. बघा, सोपी, सुबोध, चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजेच प्रासादिक रचना होय. अशा पद्धतीचा हा प्रसाद गुण आहे. म्हणजे तो वाचल्यानंतर किंवा त्याचा अभ्यास करत असताना त्याचा अर्थ जर पटकन समजला तर तो प्रसाद गुण आहे. यामध्ये अवघड अशी शब्दरचना नसते, मोठमोठे वाक्य नसतात, मोठमोठे समास देखील नसतात. त्यामुळे ही जी शब्दरचना आहे ती पटकन आपल्याला समजत असते. अवघड पांडित्यपूर्ण अशी ही रचना असलेली पाहायला मिळत नाही. अवघड, अलंकारिक, अतिशयोक्तीपूर्ण अशी भाषा जर असेल तर साहजिकच ते काव्य पटकन आपल्याला समजत नाही. आणि त्यामुळे काय होत असतं, जी कवीने केलेली ती रचना आहे अलंकारिक किंवा पांडित्यपूर्ण अशी रचना, ती रसाला हानिकारक असते. म्हणजे सोपी सहज समजणारी असं काव्याची भाषा असेल किंवा वाक्यातील काही शब्द असतील तर त्यामुळे प्रसाद हा काव्यगुण त्या काव्यामध्ये येत असतो. प्रासादिक अशी रचना असते. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपल्याला काही कवितेची उदाहरणे घेता येतील. उदाहरण तुम्हाला समजावं म्हणून बालकवींनी आपल्या कवितेत म्हटलेलं आहे बघा, ऐल तटावर पैल तटावर हिरवाई घेऊन निळा सावळा झरा
वाहतो बेटा बेटातून. म्हणजे बालकवींची ही कविता आहे औदुंबर. औदुंबर या कवितेमध्ये अशा पद्धतीने रचना केलेली आहे. पटकन आपल्याला समजत आहे की ऐल तटावर पहिलं तटावर हिरवाई घेऊन या सावळा झरा. म्हणजे झरा काय करत आहे, आपल्या ऐल आणि पैल म्हणजे दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावरती, तट म्हणजे किनाऱ्या, हिरवाई घेऊन हा न्यासावा झरा बेटा बेटातून वाहत हा चाललेला आहे. या ठिकाणी आपल्याला पटकन या कवितेचा अर्थ समजण्यास मदत होत आहे. साहजिकच कवितेमध्ये प्रसाद हा गुण आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तांबे यांनी देखील आपल्या कवितेमध्ये या प्रसाद या गुणांचा उपयोग म्हणजे काव्यगुणाचा उपयोग केलेला आहे. बालकवींची फुलराणी असेल, औदुंबर असेल किंवा यशवंत या कवी जे आहेत त्यांची आई असेल, ग. दी. माडगूळकरांच्या कविता असतील, त्या प्रसाद या काव्यगुणाने समृद्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीचा हा प्रसाद गुण आहे. बालकवी म्हणतात बघा आपल्या कवितेमध्ये, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे, श्रावण महिन्यामध्ये आपण बघतोय सगळा परिसर हिरवागार झालेला असतो, सगळी भूमी हिरवीगार झालेली असते. या मातेने पृथ्वीने जणू काय हिरवा शालूच पांघरलेला आहे अशा पद्धतीने ती दिसत असते. मग तिचं वर्णन करताना बालकवी म्हणतात की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. पटकन आपल्याला अर्थ समजत असतो. नंतर इंदिरा संत जे आहेत ते आपल्या कवितेमध्ये म्हणतात, पडवळ भोपळ्यांची आई ठेवली भाजून. म्हणजे आपण बघतोय पाऊस पडण्याच्या अगोदर शेतकरी काय करत असतात, आपल्या शेतीची मशागत करत असतात. नांगरणी असेल, त्यातली दगड वेचणे असेल किंवा अगोदर जे पीक असतं त्या पिकाचं काही थोडेफार राहिलं असेल पाचट वगैरे तर ते वेचण्याचं काम करत असतात. आणि नंतर पाऊस पडल्यानंतर कुठलं पीक लावायचं आहे, मग त्यामध्ये भाजीची वगैरे लागवड केली जात असते किंवा इतर पिकं घेतली जात असते. मग आता पडवळ आणि भोपळा ही भाजी आहे, ती भाज्या लावण्यासाठी आळी वगैरे करून ठेवण्याचं काम केलं जात असतं. म्हणजे इंद्रसंत काय म्हणतात की पडवळ भोपळ्याची आळी ठेवली भाजून. आता भाजून ठेवणे म्हणजे काय तिथे गॅसवरती किंवा चुलीवरती भाजणे असं नाही. तर तुम्हाला तर माहीतच आहे उन्हाळ्यामध्ये काय होत असतं, मोठ्या प्रमाणात ऊन पडत असतं, त्यामुळे ती जमीन तापली जात असते आणि नांगरणी केल्यानंतर ती जमीन तापत असते आणि तापल्यानंतर साहजिकच ती भाजून निघत असते आणि नंतर पाऊस पडल्यानंतर जास्तीत जास्त पाणी त्या जमिनीमध्ये मुरत असतं. म्हणून आई ठेवली भाजून म्हणजे उन्हाळ्यामध्येच ती आई करून ठेवत असतात शेतकरी आणि पाऊस पडला की लगेच त्यामध्ये बिया पेरून किंवा बियांची लागवड करून त्या ठिकाणी ते पीक ते लावत असतात. म्हणजे अशा पद्धतीने इंदिरा संत यांनी देखील प्रसाद या काव्यगुणांचा उपयोग आपल्या काव्यामध्ये केलेला आहे. तशाच पद्धतीने आपल्याला माधुर्य हा जो दुसरा काव्यगुण आहे, या काव्यगुणाविषयी माहिती आपल्याला पाहायची आहे. आता बघा तुम्हाला नावातच आहे माधुर्य म्हणजे गोडवा. या ठिकाणी काव्यात सोपी शब्दरचना तर असतेच, त्याचबरोबर मृदुवर्ण असलेले देखील शब्द आपल्याला असलेले पाहायला मिळतात. साहजिकच हे जे मृदुवर्ण आहेत किंवा अनुनासिके आहेत, अनुप्रासात्मक अशी ही रचना आहे, यामुळे काव्याला शोभा येत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मृदुवर्णाच्या योजनेमुळे काय होत असतं, ते काव्य जे आहे त्या काव्यामध्ये माधुर्य निर्माण होत असतं, उत्पन्न होत असतं आणि ते काव्य आपोआपच श्रवणीय देखील होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कोमल आणि मृदुवर्ण असलेले जे काही शब्द आहेत ते जर त्या काव्यामध्ये असतील, त्या गद्य पंक्तीमध्ये किंवा पद्यपंक्तीमध्ये असतील तर त्यामध्ये माधुर्य हा काव्यगुण असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मृदुवर्णाची योजना केल्यामुळे काय होत असतं, त्या काव्यामध्ये आपोआपच माधुर्य निर्माण होण्यास मदत होत असते. ते काव्य श्रवणीय देखील होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राधाधर मधुमिलिंद जय जय रामारमण गोविंद, कालिदी तटपुलिंद लांछित सुरनुत पादारविंद. अशा पद्धतीची रचना देखील बघा या ठिकाणी माधुर्य
या काव्यगुणामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हे मंद मंद पद सुंदर कुददंती चाले जसा मद धुरंधर इंद्रदंती, अशा पद्धतीची रचना जी आहे ती देखील या माधुर्य या रसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या माधुर्य गुणांची लक्षणे काय आहेत किंवा वैशिष्ट्य काय आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहेत. मृदुवर्णाचा वापर केला जातो माधुर्य गुणामध्ये. त्या ठिकाणी गोडवा निर्माण करायचा असेल तर माधुर्य अपेक्षित असते, त्यामुळे मृदुवर्णांचा वापर हे कवी करत असतात. अनुस्वार, ऱ्हस्व इत्यादी जे काही शब्द आहेत त्यामुळे काय होत असते, कर्ण मधुरता देखील आपल्याला आलेली पाहायला मिळते. रचनेमध्ये गोडवा असतो आणि त्या गोडव्यामुळे मानवी मनाला या ठिकाणी प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद देखील मिळत असतो. या ठिकाणी स्क्रीनवरती बघा तुम्हाला माधुर्य गुणाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती त्या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी मृदुवर्णाचा वापर हे पहिलं वैशिष्ट्य आहे. अनुस्वार आणि ऱ्हस्व शब्द इत्यादीमुळे काय होत असतं, कर्णमधुरता येत असतं, हे एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. त्याचबरोबर रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो, हे देखील वैशिष्ट्य त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अजून एक वैशिष्ट्य दिलेलं आहे, काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतात, म्हणजे ते आपण त्यामध्ये रमून जात असतो, अगदी मन लावून ते काव्य ऐकत असतो किंवा म्हणत असतो, त्यामुळे चित्तवृत्ती तल्लीन होत असतात. या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये बघा उदाहरण दिलेलं आहे, घेई घेई मकरंद प्रिय हा मिलिंद मधु सेवनानंद स्वच्छंद हा धुंद मिटता कमलदल होई बंदीभुंग तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. पुरुषोत्तम दारव्हेकर हे जे कवी आहेत त्यांनी अशा पद्धतीची रचनाही केलेली आहे. म्हणजे बघा अशा पद्धतीने हा माधुर्य गुण आहे तो वाक्यामध्ये गोडवा आणण्याचं काम हे करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला तिसरा रस जो आहे ओज. ओज म्हणजे काय तर भाषेतील तेजस्विता, आवेश आणि जोरदारपणा जो असतो भाषेमध्ये आलेला तो. आता या ठिकाणी बघा माधुर्य या रसामध्ये आपण पहिला मृदुवर्णाचा वापर केला जातो, तशाच पद्धतीने ओज या रसामध्ये कठोर असे हे वर्ण असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दीर्घ समास असतात, संयुक्त व्यंजनाचा देखील उपयोग केला जातो, म्हणजे कठोर वर्ण, संयुक्त व्यंजने, दीर्घ समास याचा वापर करून कवी रचनेत उत्साह व जोरदारपणा निर्माण करत असतो. याच्या लेखनाने काय होत असतं, म्हणजे या दीर्घ समासाच्या, संयुक्त व्यंजनाच्या किंवा कठोर वर्णाच्या वापराने काय होत असतं, लेखनामध्ये ओज हा काव्यगुण येत असतो. ओज गुणाने युक्त रचना वीर व रौद्र रसांना पोषक देखील ठरत असलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वीर आणि रौद्र हे रस या ठिकाणी त्या काव्यगुणामुळे येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहेत त्यांचे लेखन आपल्याला या ओज या काव्यगुणाने समृद्ध असलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं लेखन जे आहे ते ओजपूर्ण काव्याचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला घेता येईल. उदाहरणार्थ बघा, कडकडा फोडनभ उडव उडू मक्षिका खडबडवी दिग्गजा तुडवी रविमालिका मांड वादळ उदगिरी जशी मृत्तिका खवळवी चहूकडे या समुद्रा. अशा पद्धतीची रचना जी असते ती ओज या काव्यगुणामध्ये झालेली रचना आपल्याला असलेली पाहायला मिळते. अशा पद्धतीने बघा शब्दांच्या जशा 3 शक्ती आहेत तशाच पद्धतीने काव्यगुण अनेक आहेत, परंतु आपल्याला या ठिकाणी 3 काव्यगुण अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत, प्रसाद, माधुर्य आणि ओज. आता या ठिकाणी तिन्ही काव्यगुणाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये देखील ओज या काव्यगुणाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, हा काव्यगुण अंतःकरणाला उद्दीपित करणारा
गुणधर्म असतो. म्हणजे ह्या काव्यगुणामध्ये अंतःकरणाला उद्दीपित करणारा असा गुणधर्म असलेला पाहायला मिळतं. त्याचबरोबर वीर आणि रौद्र रसांना पुष्टीकारक देखील हा ओजगुण असतो. हा काव्यगुण निर्माण होण्यात जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर हा केला जातो. ह्या काव्यगुणामुळे काय होत असतं किंवा ही वेगवेगळी लक्षणे आहेत, त्या लक्षणामुळे काय होत असतं की भाषेमध्ये जोरकसपणा येतो आणि ओज हा गुण निर्माण होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कुसुमाग्रजांचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला घेता येईल. खडक काजळी घोटुनी तुमचे मनगट भाऊ घडलेले, कडे कपारी मधील वनवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदहार पतावर डंके तुमचे झडलेले. अशा पद्धतीने वीर आणि रौद्र रसांना पुष्टीकारक असा हा ओजगुण या ठिकाणी कुसुमाग्रज यांच्या काव्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने बघा 3 जे काव्यगुण आहेत त्या 3 काव्यगुणाविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आता तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करत असताना प्रसाद, माधुर्य आणि ओज हे 3 काव्यगुण समोर घ्यायचे आहेत आणि या 3 काव्यगुणामध्ये फरक काय आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता प्रसाद म्हणजे काय, तर साधी सोपी रचना असते, म्हणजे सुबोधता त्यामध्ये असते, आणि माधुर्य म्हणजे गोडवा, आणि ओज म्हणजे भाषेमध्ये येणारा आवेश, जोरकसपणा भाषेमध्ये कशामुळे येत असतो, देशभक्तीपर गीतं वगैरे बघतो आपण, त्यामध्ये वीर रस, रौद्र रस असलेला पाहायला मिळतो. कठोर वर्ण असतात, सामासिक शब्द असतात. म्हणजे असं जे काव्य असतं, अशा ज्या गद्य पंक्ती असतात त्यामध्ये हा ओज हा काव्यगुण असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फरक लक्षात घ्यायचा आहे की तिन्ही काव्यगुणामध्ये काय फरक आहे, काय वेगळेपण आहे, हा जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला या ठिकाणी तो काव्यगुण समजणार आहे. वाक्याचे ज्ञान देखील सहजपणे होत असलेले आपल्याला या प्रसाद गुणामध्ये पाहायला मिळतं. माधुर्य या गुणामध्ये ते काव्य पुन्हा पुन्हा असं वाचावं वाटत असतं. आणि ओज ह्या काव्यगुणामध्ये काय केलं जातं तर कठोर वर्ण असतात, संयुक्त व्यंजने असतात, समास असतात, याचा योग्य आणि प्रमाणबद्ध असा वापर ते कवी किंवा ते लेखक करत असतात. पांडित्यपूर्ण वाक्य या प्रसाद या गुणामध्ये अजिबात येत नाहीत. साधी सोपी रस परिपोषक करणारी म्हणजे रसास्वाद निर्माण करणारी अशी ही वाक्य असतात. नंतर माधुर्य या गुणामध्ये अनुप्रास याचा सूक्ष्म का होईना पण वापर कवी लेखक करत असतात. आणि ओज या रसामध्ये वीर आणि रौद्र, त्याचबरोबर बिंबस आणि भयानक हे जे रस आहेत या रसाच्या निष्पत्तीला अनुकूल असा हा ओज हा काव्यगुण आहे. जे शब्दाच्या शक्त्या आहेत, रस आहेत, तशाच पद्धतीने त्या शब्दाचे काव्यगुण देखील आपल्याला असलेले पाहायला मिळतात. ते आपल्याला कवितेचे रसग्रहण करत असताना शब्दाच्या शक्ती लक्षात घ्यावे लागतात, त्यामध्ये कोणकोणते रस आहेत का हे लक्षात घ्यावे लागते. त्याचबरोबर त्या कवितेमध्ये किंवा त्या गद्य पाठामध्ये किंवा गद्य उतार्यामध्ये कोणता रस आहे, कोणता काव्यगुण आहे, कोणकोणते अलंकार आहेत हे देखील आपल्याला लक्षात घ्यावे लागत आहेत. म्हणजे काव्याच्या रसग्रहणाला या आपल्याला काव्यगुणांच्या अभ्यासाची मदत ही होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघा तुम्हाला कृती स्वाध्याय दिलेला आहे. त्या ठिकाणी स्वाध्यायामध्ये काही कृत्या आहेत, त्या कृती देखील तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये काव्यगुण दिले 3, त्याचे अर्थ आणि वैशिष्ट्य. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक काव्यगुणांचे वैशिष्ट्य अर्थ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तो तक्ता पूर्ण करा व्यवस्थित. नंतर 2 नंबर बघा, काव्यगुण हो का खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजींचं दिलेलं आहे या ठिकाणी. तर त्यामध्ये प्रसाद हा काव्यगुण आहे, तुम्हाला लगेच पटकन समजत आहे. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. या ठिकाणी साहजिकच ओजपूर्ण अशी रचना आहे. ओज हा काव्यगुण आहे, उत्साह आहे, जोमदारपणा त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो, त्याचबरोबर आवेश देखील आहे, त्यामुळे ओज हा काव्यगुण आहे. नंतर चौकटी दिलेल्या आहेत, त्या चौकटीतले काव्यगुण ओळखायचे आहे.
कुठला काव्यगुण आलेला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. अशा पद्धतीने कृती स्वाध्याय देखील तुम्ही पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी चौकटीमध्ये काय दिलेलं आहे बघा, सुबोध काव्य रचना. आता सुबोध काव्य रचना कुठल्या काव्यगुणाची असते, तर या ठिकाणी आपल्याला प्रसाद हा काव्यगुण असलेला आपल्याला पाहायला मिळतो की त्या ठिकाणी सुबोधता त्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, रचनेत गोडवा असतो. साहजिकच गोडवा कुठल्या ह्याच्यामध्ये असतो, तर तो माधुरी या काव्यगुणामध्ये असतो. त्यामुळे रचनेत गोडवा असलेला काव्यगुण जो आहे तो माधुरी आहे. नंतर स्फूर्तिदायी काव्य रचना जी असते ती ओज या काव्यगुणाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने हा कृती स्वाध्याय दिलेला आहे, तो देखील वहीमध्ये तुम्हाला पूर्ण करायचा आहे. प्रथम सत्र परीक्षा तुमची लवकरच होणार आहे. आपल्याला शब्दशक्ती आणि काव्यगुण ही 2 प्रकरणे व्याकरणासाठी आहेत. त्याचबरोबर उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, वाक्प्रचार, विशेषणे हा भाग देखील व्याकरणामध्येच येतोय. पाठाच्या खाली जे काही भाषा अभ्यास दिलेला आहे, जे काही व्याकरण दिलेलं आहे ते देखील व्याकरण तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचं आहे. हे 2 व्याकरणाची जी काही प्रकरणे आहेत, शब्दशक्ती आणि काव्यगुण ही प्रकरणे व्यवस्थित अभ्यासून विभाग 1 मधली जी काही प्रकरणे आहेत त्या प्रकरणाच्या पाठीमागे दिलेला स्वाध्यायाच्या खाली दिलेला जो काही व्याकरण आहे, जो काही भाषा अभ्यास आहे तो देखील तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. तरच तुम्हाला मराठी भाषा किंवा मराठी भाषेचं व्याकरण हे समजणार आहे. व्याकरणाचा अभ्यास जो काही पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे तेवढाच अभ्यास करायचा आहे. पूर्ण व्याकरण काय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही. अभ्यस्त शब्द म्हणजे काय, प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द हे आपल्याला माहीत असावेत. विशेषणे कशा असतात, वाक्यामध्ये कशा पद्धतीने येत असतात किंवा विशेषणे वाक्यामध्ये कशा पद्धतीने वापरली जातात ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. किंवा शब्दाच्या समूहामध्ये कोणकोणती विशेषणे आहेत ती देखील ओळखता आली पाहिजेत. शब्दाचे अर्थ सांगता आले पाहिजेत, त्याचा वाक्यात उपयोग करून घेता आले पाहिजेत. जे वेगवेगळे शब्दसमूह येत असतात त्या शब्दसमूहाचे देखील आपल्याला अर्थ हे सांगता आले पाहिजेत. त्यामुळे तो भाग देखील व्याकरणामध्ये मोडत आहे. त्याचा देखील अभ्यास तुम्हाला परिपूर्ण हा करायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.